प्रिय विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. सलग 4-5 तासांपासून आपण मराठी साहित्य विश्वातील विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी, ची. जोशी यांचं माझे दत्तक वडील हा विनोदी पाठ, या पाठातील भामटा अण्णा फाटक यांची व्यक्तिरेखा अभ्यासत आहोत. खरं म्हणजे भामटा अण्णा फाटक यांच्या व्यक्तिरेखेबरोबरच भोळ्या सर्वसामान्य माणसासारख्या लोभी असणाऱ्या चिंतामणराव यांचं सुद्धा व्यक्तिमत्व आपल्याला अभ्यासून घ्यायचं आहे. परंतु या सर्वांमध्ये अण्णा फाटक ही व्यक्ती जरा अधिकच लक्षात राहण्याजोगी आहे. खरं म्हणजे विनोदी लेखक ची. जोशी यांची लेखनशैली ही कथानकाला न्याय देणारी अशी आहे. चिंतामणराव यांच्या वडिलांनी तब्बल 900 रुपये खर्च करून वडिलोपार्जित रत्नागिरीतील इस्टेट कमावलेली होती. ही इस्टेट तरी काय होती, तर एक नारळाचं झाड आणि दुसरं काही वाट्याला आलेल्या फणसाच्या झाडाच्या फांद्या. एक नारळाचं झाड आणि फणसाच्या झाडाच्या फांद्या यातून दरवर्षी मिळणारं उत्पन्न फक्त आणि फक्त 1 रुपया 5 आणे 5 पै इतकेच होते. ₹900 खर्च करून चिमणरावांच्या वडिलांनी ही इस्टेट कमावलेली होती. आता या वडिलांनी कमावलेल्या इस्टेटीला चिमणरावांना सांभाळायचं होतं. अर्थात चिंतामणास सांभाळायचं होतं. आणि त्यासाठी या चिंतामणास, या चिमणरावास पुण्यावरून रत्नागिरीला दरवर्षी 15 ते 20 रुपये खर्च करून यावे लागत होते. असेच एकदा चिमणराव थंडीच्या दिवसात रत्नागिरीच्या बंदरावर उतरले आणि थोडा फावला वेळ असल्याच्यामुळे त्यांनी समुद्रकाठीच्या वाडूवर एका बेडातून दुसऱ्या बेडात सुरकन पडणारे कुर्ले पाहिलेत. कावड्यांशी किंवा कुत्र्याशी पकडापकडीचा खेळ खेळत होते हे दृश्य त्यांनी पाहिलेत. आणि नंतर ते सहजच वरच्या आडीतून, रत्नागिरीच्या कोकणातून, समुद्रकाठीच्या वरच्या आडीतून फिरण्याच्या बेतानं ते वरच्या बोडात गेले, गल्लीत गेले. तर त्या गल्लीतच एक 50शीतील गृहस्थ धावतच येऊन चिमणरावांना मिठी मारू लागला. हा म्हातारा वेडा आहे की काय, म्हणून जरा याच्या कलानेच आपण घेतलेलं बरं, असं चिमणरावांनी मनोमन ठरवलेलं होतं. आणि अण्णा फाटक त्यांना सांगत होता, चिमणरावास सांगत होता की पासोटे महाराजांनी त्यांना हे सांगितलं आहे, दृष्टांत देऊन सांगितलेला आहे, स्वप्नात येऊन सांगितलेलं आहे की तुझा बाळ हा याच गल्लीत मिळेल आणि त्याचं नाव चिमणराव असं आहे.
या म्हाताऱ्याच्या कलानेच आपण घ्यावं म्हणून त्याच्या होकारात होकार चिमणराव देत गेले. अण्णा फटकाने स्वतःचं घर म्हणून माळरानात दाखवलेत. त्या माळरानात एक बागेच्या मध्यभागी मुंबई पद्धतीचा दुमजली सुरेख कौलारू बंगला होता. शिवाय या बंगल्याच्या सभोवताल फुले झाडे, वेली, भाज्या, चिकू, कागदी केळी, कागदी लिंबे, कापी, केळे, कलमी आंबे असे विविध माड, सुपारी, काजू, फणस असे विविध वृक्ष होते. अर्थात सुपारीचं, आंब्याचं, फणसाचं, काजूचं, केळीचं, कागदी लिंबाचं उत्पादनसुद्धा इथं व्हायचा. शिवाय नौकर चाकरही बरेच होते. दळणकांडणाचे काम करणारे दुसऱ्या 2 जणी होत्या, तर घरापुढे मांडवावर वाढवणे टाकत दुसऱ्या 2 मोलकरणी काम करत होते. एक गडी माणूस बैलास व दुसऱ्यास रेडा जुंपून विहिरीत माडांचे रहाट लावलेले होते. ते पाणी सिंचनाचं काम या बागायती शेतीवर करत चाललेले होते. एवढा गर्भश्रीमंत माणूस शिवाय बंगल्यात आतमध्ये गेल्याच्या नंतर ओसरीवरच गाद्या, लोट, तक्ते, देवादिकांच्या तसबरी, पोथीची तपके, चित्रे आणि इतर काचेचे कपाट वगैरे यात सगळ्या थाटावरून हा अण्णा फटक नावाचा म्हातारा जरा जास्तच गर्भश्रीमंत आहे याची बरीच कल्पना आलेली होती. आणि तो तर चिमणरावास आपला दत्तक पुत्र मानावयास तयार होता. आणि म्हणूनच की काय, या साध्या बोड्या सर्वसामान्य असणाऱ्या चिमणरावाने त्याच्या कलानेच जरा घेतलं, कारण त्याच्या इस्टेटीचा मालक पुढे चालून आपल्याला होता येईल आणि आपल्या आयुष्याची चंचल आपल्याला भागवता येईल, आपली आर्थिक सुबत्ता आणता येईल. याही कयासाने हा भोडा बाबडा सर्वसामान्य चिमणराव या वेडपट वाटणाऱ्या अण्णा फटकाच्या जरा कलानं हा घेऊ लागलेला होता. पुढं त्यांनी अण्णा फटकाने या चिमणरावास सांगितले की थंडीचा काळ तेवढा मला भावत नाहीत, दम्याची जरा शिकायत असल्याच्यामुळे मला जरा पुण्याला तुझ्याकडे येऊन राहायला आवडेल. तेव्हा या चिमणरावाने सुद्धा होकार दर्शविला आणि लगोलगच अण्णा फटक रत्नागिरी सोडून, कोकण सोडून पुण्यात चिमणरावांच्याकडे दम्याचा प्रॉब्लेम असल्याच्यामुळे तेवढा हवापालट या उद्देशाने तिकडे येऊन राहू लागले. इकडे घरी आल्याच्या नंतर चिमणरावाने आईला सगळी हकीकत सांगितलेली होती की अण्णा फटकांना दृष्टांतात मिळालेला मीच तो मुलगा आहे आणि तो गर्भश्रीमंत माणूस आहे. आईने हे ऐकल्याच्या नंतर त्याला सांगितलं की हे सांभाळून बाबा, नाहीतर तो कोणी लपंगा बिपंगा असायचा. आई अशी अगदी आरंभीच बोललेली होती. परंतु भोड्या बाबड्या चिमणरावांना हे मनोमन काही पटलेलं नाही. त्याने आईला शांत केले आणि दुसऱ्याच दिवशी त्याच दिवशी आलेल्या अण्णा फटक आणि त्यांची पत्नी माई या दोघांना घेऊन यांच्या आदर सत्काराच्या तयारीच्यासाठी चिमणराव तयार झाले. चिमणरावांची सव गवडी येताच 200 दूध 250 दूध घ्यायला गेली. तेव्हा अण्णा फटक बोलता झाला की गवड्या, सकाळी 2.5 आणि रात्री 200 दूध आणत जा. आणि इंग्रजीत बोलला, डोंट वरी अबाउट मनी, पैशाची काळजी करू नकोस. असं फक्त यानं दाखवलं, कारण पुण्याला आल्याच्या नंतर या अण्णा फटकाच्या ट्रंकांच्या चाव्याच त्याच्याकडे नव्हत्या. ज्या ट्रंकांमध्ये, ज्या पेट्यांमध्ये त्याचे कपडे होते ठेवलेले
आणि माईसाहेबांचे दागिने होते, अर्थात अण्णा फाटकाच्या पत्नीचे दागिने होते, असंच अण्णा फाटकाने सांगितले होते. तब्बल 2 महिने लोटलेत, परंतु हा अण्णा फाटक चिमणरावांचं पुणे सोडण्यास तयार नव्हता. उलट चिमणराव कर्जबाजारी झालेत. त्यांच्या ऐश आरामावर खर्च करण्यात सासऱ्याकडून कर्जही घेतलेत, 200 रुपये उसने घेतलेत. गुंड्याभाऊच्या सांगण्यावरून त्यांनी यांना लंगन मीमांसेची एखादी पुस्तक त्याला वाचावयास द्यावी, परंतु अण्णा फाटकाने विनोदावर तो विषय नेत, मला लंगन मीमांसा नाही तर एखादी उल्लंघन मीमांसेचं पुस्तक आणून दे, जेणेकरून मला भरपूर खाता पिता येईल. अण्णा फाटकाचे उपोषणावरचे उपाय वाचल्याच्या नंतर आपल्यालाही त्याच्या खुमासदार विनोदाची मजा यायला लागते. अण्णा फाटक म्हणतोय, पोट दुखलं तर उपास करावा, निबस्ती खावं. ते काही नाही. पोट दुखलं तर बचक बचक सुंठभर साखर आणि तूप घ्यावा, बेस लाडू करून खावेत. मधुमेह झाला तर रोज गुळाच्या 8 पड्या अच्छर तुपाशी खाव्या आणि 100 नमस्कार घालून पचवाव्यात. डोकं दुखत असेल तर चांगला अच्छर मावा साखरेत परतून खावा की साप. बद्धकोष्ठ झालं तर 4-5 बेसनाचे लाडू खावे आणि वर 1 ग्लास कोल्ड्रिंक प्यावं. असा अण्णा फाटक उपाय सुचवायचा. रत्नागिरीवरून कोकण सोडून पुण्यात चिमणरावाकडे येऊन आता 2.5 महिने लोटलेत. पावसाळा सुरू व्हायला लागला. पावसाळा सुद्धा संपला, परंतु अण्णा फाटक चिमणरावाचं घर सोडण्यास तयार होईना. तेव्हा यांनी ऑफिसमध्ये आजार चिठ्ठी पाठवली आणि मी ऑफिसात आज जात नाही असं खोटंच अण्णा फाटक यांना सांगायला हा गेला. परंतु त्यात काय आश्चर्य, तू काही तसं करू नकोस, तुझा पगार बुडेल, नोकरी बुडेल, त्यापेक्षा असं कर, त्यापेक्षा तू चिंता करू नकोस. माझा रत्नागिरीचा कारकून माझ्या कित्येक तारांना, कित्येक पत्रांना, कित्येक टपालांना उत्तर देत नाहीत आणि चाव्या पाठवत नाहीत, पैसे पाठवत नाहीत, तर मीच जातो रत्नागिरीला आणि त्याच्याकडून पैसे आणि ट्रंकांच्या चाव्या घेऊन येतो असं सांगितलं. परंतु चिमणराव आता थोडा हुशार झालेला होता. त्याने अण्णा फाटकाचं काही एक ऐकलं नाही. त्याने एक खोटीच आजार चिठ्ठी ऑफिसमध्ये पाठवली आणि परस्पर चिमणराव रत्नागिरीत जायला निघाला. रत्नागिरीत गेल्याच्या नंतर प्रत्यक्षात जो मुंबई पद्धतीचा कौलारू दुमजली बंगला अण्णा फाटकाने दाखवलेला होता, त्या बंगल्यात गेल्याच्या नंतर त्यांनी विचारलं की हा अण्णांचाच बंगला आहे ना? तेव्हा कोण अण्णा म्हणून तिथल्या गडी मालकाने उत्तर दिले. ओसरीवर ज्या ठिकाणी देवादिकांच्या तसबिरी, काच, कपाट इत्यादी सुखवस्तूंच्या वस्तू अण्णा फाटकाने दाखवलेल्या होत्या, त्याच ठिकाणी त्या घरातील गोजीरवाने बाडेसुद्धा दाखवलेली होती, त्यांची फोटोसुद्धा दाखवलेली होती. आणि तीच बाडे आता ओसरीवरील झोपड्यावर ती सुरेख मुले झोपाड्यावर बसलेली होती. सुरुवातीला तर चिमणरावांना ही भूताटकी आहे की काय असं वाटलं. ही गोजीरवाने बाडे इन्फ्लुएन्झाच्या साथीत गेली असं अण्णा फाटकाने मागच्या वेळेला सांगितलेलं होतं. त्या 3 सुरेख बालकांपैकी एकाला सहजच चिमणरावाने प्रश्न विचारला, काय तुझं नाव?
तेव्हा त्यापैकी एका मुलाने उत्तर दिलं, माझं नाव पलबाकल बालकृष्ण नाडकर्णी. अर्थात त्या मुलाचं नाव असलं पाहिजे प्रभाकर बाळकृष्ण नाडकर्णी. मी घर तर चुकलो नाही ना असे वाटून असे चिमणरावास वाटू लागले आणि एक तरुण बाई त्याच ठिकाणी आली व काय कोणाकडे आला आहात असे विचारू लागली. तर हे अण्णा फाटकांचं ना घर असं चिमणरावाने उत्तर दिले. प्रश्न केला, हे अण्णा फाटकांचं ना घर? ती बाई म्हणाली, नाही बाई, हे आमचं नाडकर्ण्यांचं घर आहे. फाटक तर इथं नाहीत जवळपास कोणी. आमच्या या गल्लीत, आमच्या या मोहल्यात फाटक आडनावाचे तर कोणीच नाहीत. आमचं हे घर नाडकर्ण्यांचं आहे. मजकरिता केळी व पपनस आणण्यासाठी अण्णांनी ज्याला पाठविले होते तो रामागडी येथे काही कामाकरिता आला व माझ्याकडे पाहताच, काय पाहुणे, कसं काय, असा प्रश्न केला. ठीक आहे, पण ते अण्णा कुठं आहेत रे? चिमणरावांनी त्या रामागड्यास विचारलं. ठीक आहे मी, पण ते अण्णा फाटक कुठे आहेत रे? तो अण्णा बामन. आणि तो रामागडी म्हणाला, तो अण्णा बामन कुठं पळाला त्याचा काहीच पत्ता नाही. कुठं पळाला त्याचा काहीच पत्ता नाही. म्हणजे त्या अण्णा या बंगल्याचे मालक नव्हते? अहो कसले मालक? वहिनी बाईसनी पुसा म्हणजे त्या सांगतील सगळा. तो रामागडी म्हणाला, वहिनी साहेबांना मालकिनींना विचारा, म्हणजे त्या मालकीनताई वहिनीबाई सगळं खरं खरं सांगतील काय आहे ते. रामाच्या उपदेशाप्रमाणे नाडकर्णीन वहिनींना चिमणरावांनी अण्णाबद्दल माहिती विचारली. तो अण्णा शिफारस घेऊन इकडे नोकरी मागायला आला, त्याला कारकून करून ठेवलं. मध्ये आम्ही लग्न कार्याकरिता मालवणात गेलो, ते त्याच्या अंगावर घर टाकून गेलो. कोणाला माहीत का ठिरडा असा लबाड असेल म्हणून. मेला आम्ही परत यायच्या आत इथून पसार झाला ना, बरोबर घरातील 10-20 भांडी आणि कपडे पडवली त्यानं. तुम्हाला काय त्यांनी आपणच घराचे मालक आहो म्हणून सांगितलंय काय? काय बाई तरी धारिष्टे, काय बाई त्याचं धैर्य. धारिष्टे म्हणजे धैर्य. नाटकर्णी वहिनींनं, नाटकर्णी बाईने सगळी अण्णा फाटकाची कारकुनगिरीच सांगितली. त्याला कारकून म्हणून, त्याला घरचा मुनीम म्हणून कामाला ठेवलं. परंतु आम्ही लग्न कार्यासाठी बाहेर गेल्याच्या नंतर तोच या घराचा मालक होऊन बसला आणि इथून काही 10-20 भांडी आणि कपड्यांच्या काही जोड्या पडवून तो इथून लंपात झाला, दूर गेला. तेव्हा चिमणराव म्हणाले, आई आणखी चिमणराव नाही, माफ करा, त्यापैकीच एक मोठा मुलगा म्हणाला, आई माझा गलवा पण पळवला ग त्यांनी. तो मोठा मुलगा म्हणाला. आता स्वतःची फजिती त्या बाईपुढे काय सांगायची. आता नाटकर्णी वहिनीने एवढं सगळं सांगितल्याच्या नंतर आता स्वतःची झालेली फजिती अण्णा फाटकाने कसं चिमणरावांना लोबाडलं, ही बापसुद्धा आता या नाटकर्णीबाईच्या पुढं कसं सांगायचं असा मोठा सवाल चिमणरावापुढे उपस्थित झाला. त्या म्हाताऱ्याची झडती घेऊन तुमची भांडी परत करतो असे सांगून चिमणराव तिथून निघून गेला. संध्याकाळच्या बोटीने रत्नागिरी बंदर सोडले. काही पाजी माणसाने आपल्याला बनवलं आहे. आता कसली स्टेट, पण 400-500 रुपयांच्या उधाऱ्या मात्र करून बसलो होतो. मी माझ्या मित्रात उपवास विषय होणार. मी माझ्या मित्रांमध्ये अण्णा फाटकाचा विषय सांगितल्याच्या नंतर उपहास विषय होईन, थट्टेचा विषय होईन. एका गर्भश्रीमंत माणसाला केवळ इष्टडीपोटी ठेवलं, परंतु त्याच गर्भश्रीमंत म्हणणाऱ्या माणसानेच आपल्यालाच फसवलेला आहे.
आपल्यालाच नागावलेलं आहे, आपल्यालाच लुटलं आहे, आपल्याला बनवलेलं आहे, आपल्याच खिशाला चुना लावलेला आहे, हे जर माझ्या मित्रांना माहीत होईल तर ते माझ्यावर हसतील, मी त्यांचा उपहास विषय होईन, असं चिमणरावाला वाटू लागलं. पुण्याला घरात पाऊल टाकताच त्या थेरडीच्या 32 पैकी शिल्लक राहिलेले दात न पाडीन तर नावाचा चिमणराव विठ्ठलच नाही, असे सुडाचे विचार चिमणरावाच्या मनात घोळत रात्रभर सकाळ घालून दुसऱ्या दिवशी दुपारी पुण्यास ते पोहोचले. टांग्यातून उतरताच कुठं आहेत अण्णा असे म्हणत मी घरात शिरलो. चिमणराव घरात गेले, आपल्या पुण्याच्या घरात गेले. अरे असं झालं तरी काय रागवायला, असे आईने विचारले. पण आधी ती थेरडी कुठे आहेत, तर म्हातारी कुठे आहे? अरे ती गेली रत्नागिरीला, तूच तिथून त्यांना तार केली होतीस ना झटपट निघून या म्हणून, तूच तर त्यांना तिथून तार पाठवली होती ना झटपट निघून या म्हणून, असं आई बोलली. मी तार केली, मी पत्र पाठवलं, तार म्हणजे पत्र, मी तार केली, मी पत्र पाठवलं, अगदी पक्का लपंगा दिसतोय. पण मी रत्नागिरीला गेल्याचं त्यांना सांगितलं कोणी? अरे तुझ्या बायकोनं, बोडी बिचारी, आपला बेत तिला माहीत नव्हता आणि तिनं त्या म्हातारीजवळ सहज सांगितलं. मग 4 तासांनी तुझी तार आली आहे, आपण रत्नागिरीत जातो असं सांगून ती दोघं 3च्या गाडीनं गेली. 2 ट्रंका बरोबर नेल्या, आणखी 2 वर आहेत. म्हणजे अण्णा पाठक पुण्याला चिमणरावांकडे आल्याच्या नंतर कपड्यांच्या आणि दागिन्यांच्या ट्रंका आहेत, या पेट्या आहेत या, परंतु त्याच्या चाब्या रत्नागिरीलाच विसरलेल्या आहेत. म्हणून या 2-2.5 महिन्यात सततच वेळोवेळी आपल्या कारकुनास या अण्णा पटकानाने पत्र लिहिलेले होते, तार पाठवलेले होते की ट्रंकांच्या चाब्या, पेटीच्या चाब्या पाठवून दे. परंतु खरोखरच हा गर्भश्रीमंत माणूस नव्हता की याचा कोणी कारकून रत्नागिरीच नव्हता, तर रत्नागिरीहून कोण बरं चाब्या पाठवणार? त्या 2 ट्रंका बरोबर नेल्यात आणि आणखी 2 वर आहेत. पाहू बरं त्यात काय आहे म्हणून. आता चिमणरावाने ठरवलं की या उरलेल्या 2 ट्रंकांमध्ये काय आहे ते पाहूया. चोराच्या हाती लंगोटी असे म्हणून मी वर गेलो व हत्यारांनी कुलूप फोडीत आईस सर्व हकीकत सांगितली. कुलपे फोडून ट्रंका उघडून पाहतो तर आत दगड विटकरीशिवाय काहीही नव्हते. आणि त्या दोन्ही ट्रंकांमध्ये, त्या दोन्ही पेट्यांमध्ये ज्या अण्णा फटकाने जाणीवपूर्वक त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या त्यामध्ये फक्त दगड आणि विटाच होत्या, दुसरं काहीही नव्हतं. त्या दोन्ही ट्रंकांमध्ये दगड आणि विटाच होत्या, दुसरं काहीही नव्हतं. दुसऱ्या दिवशी टपालाने पत्र आले. पोस्टमॅनने एक पत्र आणून दिला. त्यात पुढील मजकूर होता. काय मजकूर होता? अण्णा पटकानाने या चिमणरावात चिठ्ठी लिहिलेली होती. ते पत्र असं होतं: प्रिय चिमणराव, चिरंजीव चिमणराव यास अण्णा फटक यांचे प्रेमपूर्वक आशीर्वाद. आपण आमचा 4 महिने, साधारणतः 4 महिने उत्कृष्ट पाहुणचार केलास, याबद्दल आम्ही आपल्याला दुआ देतो, आशीर्वाद देतो. राहिलेल्या आयुष्यात आपली आठवण व्हावी म्हणून आपल्या कुटुंबाच्या पाटल्याबरोबर आणल्या आहेत. त्यामुळे उर्वरित आयुष्यात तुमची साऱ्यांची आठवण राहावी म्हणून तुमच्या घरच्या पाटल्यासुद्धा बरोबर आणलेल्या आहेत. पाटल्या स्त्रियांचं अलंकार, पायात घालावयाचं. आणि आपली आठवण व्हावी म्हणून आपल्या कुटुंबाच्या पाटल्या बरोबर आणल्या आहेत. तसेच आपल्या कापडवाल्याकडून 60 रुपयांची कापडं आणले आहे, त्यांचे पैसे फेडणे आपल्यावरच आहे. तुमच्या कपडेवाल्याकडून 60 रुपयांच्या उधारीवर कापडंसुद्धा घेतलेले आहेत, ती उधारीसुद्धा तुम्हालाच फेडायची आहे. आमच्या अपार्ट इस्टेटीपैकी आता माझ्याकडे खूप इस्टेट आहे,
त्या अपाट इस्टेटीपैकी दगडाविटांनी भरलेल्या 2 ट्रंका आपल्याला वारसा म्हणून ठेवल्या आहेत, त्यांचा स्वीकार करावा. आपण स्वतःचे घर बांधाल तेव्हा त्यांचा अवश्य उपयोग करावा. आपल्या मातोश्रीस नमस्कार व चिरंजीव सौ सुनबाईस अनेक आशीर्वाद. तुमच्यासारखे दुसरे भोळे सावज मिळेपर्यंतची तरतूद तूर्त झाली आहे, तरी आमच्या योगक्षेमाची काळजी करू नये. तरी आमच्या तब्येतीची काळजी, आमच्या बरावाईटाची काळजी आपण करू नये कडावे हे आशीर्वाद. आपला अण्णा फाटक. गेल्या 4 महिन्यातील देणी फेडण्यासाठी वाचकांनी मला पर्स अर्पण करावी, मला आपला पाकीट द्यावा अशी विनंती आहे. नाहीतर तरुणांचे मूर्खपणाचे प्रकार निस्तारणारा परमेश्वर जो सासरा तो पाठीराखा आहेच. ज्यांचा विवाह झालेला आहे त्यांच्यासाठी त्यांचा सासरा हाच परमेश्वर आहे. किमान माझ्यासाठी तरी, चिमणरावाच्यासाठी तरी माझा सासराच माझा परमेश्वर आहे. असंच आहे, कारण सासऱ्याच्याच उदारीवर आता या अण्णा फाटकानं लुबाडल्याच्यामुळे कित्येक दिवस झालेत जगतच चाललेलो आहे. असा हा विनोदी पाठ या ठिकाणी संपला. गृहपाठासाठी प्रश्न लिहून घ्या. अण्णा फाटक यांचे स्वभावचित्र रेखाटा. अण्णा फाटक यांचे स्वभावचित्र रेखाटा. हा पाठ या ठिकाणी संपला. पुन्हा भेटू पुढच्या तासाला. धन्यवाद.